म्हणलं वो तो है, बहुत अच्छा लगा आके. चहा वगैरह घेतला, निघून गेला. मैं स्वामी जी ने पूछा, स्वामी जी जो उन्होंने पूछा था वो तो आपने जवाब दिया ही नहीं. बोले उसने कहा जवाब मांगा है. वो कितना पढ़ा है वो दिखाने के लिए आया है, ज्ञान के लिए नहीं आया है. हे तुमचं जीवन आहे. लग्न समारंभामध्ये तुम्ही जाता, तुम्हाला दाखवायला तुम्ही जाता. एखादं भाषण देता, तुमचं ज्ञान दाखवता, अज्ञान झाकता. आपल्याला कळत नाही, आपल्यात दोष आहे, आपल्यात उणीव आहेत. त्या उणीवीची आपल्याला लाज वाटते, त्या उणीवात झाकता तुम्ही. आणि जखम जर झाकली ना, शब्द लक्षात, उणीवा लपवू नका. गुरु पुढे उघड करा. हे कळत नाही, औषध लावतील, चिघळणार नाही ती. आपल्या हातानं आत्मैव शत्रुत्वर कळत नाही, पण आमच्याकडे एवढं ज्ञान आहे म्हणून दाखवतात. तुम्ही अज्ञानी राहता. जर तुम्ही ज्ञानी आहात, आला कशाला? काय कारण आहे येण्याचं? फार महत्वाचा विषय बरं. मान्यता समजून घ्या काय आहे ते. मान्यता कशाला? म्हणून कोरे होऊन जा, अनुभवासाठी जा, ज्ञानासाठी जा. जी चुकीची द्वैताची मान्यता बसलेली ती घालवा. नाही महाराज, ते ज्ञानी लोक नीट बोलत नाही. ते नीट बोलत नाही का नीट बोलतात, तू सांगणारा कोण आहे? ज्ञानी लोकांनी कसं वागावं कोण सांगणार आहे? धार्मिक चांगला वागतो, ज्ञान नाहीये. शब्द कोरून ठेवा. धार्मिक चांगले वागतात, नित्य नियमाने वागतात, कठोर परिश्रम करतात, ज्ञान नाहीये. जे ज्ञानी आहेत, ज्ञान देत नाहीत ते. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर ओव्या आहेत बरं ज्ञानी लोकांबद्दल. वाचस्पतीचेनी पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, वेडवे माझी दडे महिमे वेणे. लोकात आपली कीर्ती होईल म्हणून ज्ञान सांगत नाहीत. ज्ञान लपवून ठेवतात. का? लोक मागं लागतील. नाही कळालं? आणि ज्यांच्या ज्यांच्या साधूच्या मागे लोक लागले, त्या लोकांनी त्या साधूची काय अवस्था केली हे सांगण्यासारखं नाहीये. शिष्य असावेत, माणसं मागे नसावेत. कळालं तुम्हाला? शिष्य असावेत, कृतार्थ होणारे शिष्य असावेत, उद्धारासाठी येणारे शिष्य असावेत, मान्यतेसाठी आशीर्वादासाठी शिष्य नसावेत. आणि एकदा ही माशासारखी माणसं मागे लागले ना, कधी कधी साधूला सुद्धा नसलेल्या साधूला साधू असल्याचा भास होतो. याच्याकरता नाथ महाराजांचं स्वतंत्र प्रकरण आहे. त्याचं नाव आहे चिरंजीव पद. 400 वर्षापूर्वीच आहे आणि वर्तमान काळात ते सत्यतेने लागू होतं. ज्ञानी आहे, मग ज्ञानी बोलत नाही का? ज्ञानोबांच्या काही काही ओव्या समजत नाहीत बरं का. ज्ञानोबांची ओवी, ज्ञानी जेव्हा बोलतो ना तो आकाशाला बोलतो. गगनासी बोलो आवडे. ज्ञानी आकाशाला बोलतो. मला एकडे विचारलं, माऊलीने असं का लिहिलं? म्हणलं माऊलीला विचार. नाही पण कळत नाही. अरे अभ्यास कर, ओव्या तुझ्या बरोबर बोलतील. महाराष्ट्राला माझी विनंती आहे, ओवीवर बोलू नका, ओवीचं बोलणं ऐका, कल्याण होईल. ओवीचं बोलणं ऐका, कल्याण होईल जीवनामध्ये. काय बोलतात ओव्या? गगनाशी बोलू आवड. याचं कारण आहे, गगन त्रास देत नाही, गगन मागे लागत नाही. बोलण्याची इच्छा आहे ना, जीवा परिस. ज्ञानोबांनी सांगितलेले आहेत. झाडं आवडतात साधू संतांना, झाडाला पाणी घालतात. माणसाप्रमाणे झाड उलटत नाही. माणसं पाणी घाला, मदत करा, उलटल्याशिवाय राहत नाही. मग माणसाला मदत केलेली चांगली का झाडाला पाणी घातलेलं चांगलं? एवढं कळलं? खूप झालं बरं. तक्रार करू नका. माणसाचा स्वभाव आहे उलटणं. मदत विसरतो. अहो, आमच्या शास्त्रकारांनी फार वेगळा विनोद केलेला आहे. तुकोबारांचा अभंग आहे, समर्थासी नाही उपकार स्मरण. तुकोबाराय म्हणतात, देवा विठ्ठला, पंढरपूरला कोणी येत नव्हतं रे. आम्ही साधू संतांनी ठरवलं आणि गावोगावी जाऊन सांगितलं की विठ्ठल चांगला आहे. विठ्ठल ही प्रचार सभा तुकोबाराय म्हणतात आम्ही घेतल्या आणि माणसं तुझ्याकडे पाठवले. आता माणसं तुझ्याकडे येतात, तू आमच्याकडे दुर्लक्ष करतो. भगवंत म्हणतात, जर उपकार केले तर बोलून दाखवू नये. तुम्हालाही असं वाटतं ना, उपकार केले तर बोलून. असं तुकोबारायांनी उत्तर दिलेले आहे. श्रीमंत माणसाला बोलून दाखवल्याशिवाय उपकाराचं स्मरण राहत नाही. समर्थासी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचून या. अभंग कळणं पण अवघड आहे बरं का. छोटे छोटे लोक असताना आपण मदत केलेली असते.
मोठे झाले की ते विसरतात. हे लिहून ठेवलेले आहेत. अहो, ही पैसा अशी वस्तू आहे ना, कायमस्वरूपी माझा शब्द लक्षात ठेवा, पैसा अशी वस्तू आहे, लक्ष्मीचा हात लागला ना विष्णूला झोप येते. कळतंय तुम्हाला? लक्ष्मीचा पायाला स्पर्श झाला की विष्णूला. श्रीमंतालाचे डोळे जर बंद असले, काय दोष आहे बिचाऱ्यांचा? जर विष्णू झोपतो, झोपतो शब्द वापरतोय, झोपतात नाही, जगाकडे दुर्लक्ष होतं लक्ष्मीने स्पर्श केल्याबरोबर. माणसं ते किरकोळ आहेत, थोडा स्पर्श होऊ द्या, थोडा, विसरून जातात आपली अवकात पूर्वी काय होती. लक्ष्मी आल्याने तुमच्या बुद्धीत बदल झालेला नाही, तुम्ही तेच आहात. वाढले काय? बोला ना. वाढलं, पैसा वाढला ना, बुद्धी थोडीच वाढली. नाही तर माझ्या जागी श्रीमंतांनी प्रवचने केले असते, तुम्ही ऐकले असते का? बोला ना. ज्ञान येतच नाही. गुरुशिवाय ज्ञान नाही, कष्टाशिवाय ज्ञान नाही, शास्त्राशिवाय ज्ञान नाही. काल एक शब्द सांगितला होता, कोणाचं ऐकायचं, कोणत्या माणसाचे शब्द प्रमाण मानायचे. काल सांगितलं होतं, पुन्हा आठवण करून देतो. वेदशास्त्र, श्रुतीचे वचन, प्रमाण. कोण प्रमाण? वेदाला मानणारी शास्त्र, त्यांचे शब्द, आणि श्रुतीचे वचन हे आपल्यासाठी काय आहेत? प्रमाण आहेत. याचा अर्थ लक्षात ठेवा बरं का, न्यायशास्त्रात उलटा अर्थ होतो. हेच प्रमाण आहेत, याच्या अतिरिक्त कोणाचंही बोलणं ऐकू नका. ऐकाल तर फसाल. वेदशास्त्र आणि श्रुतीचे वचन हे प्रमाण आहेत. ऐकायचंय बोलणं तुम्हाला, शास्त्राचं बोलणं ऐका, श्रुतीचं बोलणं ऐका, इतरांचं बोलणं ऐकू नका, कल्याणकारी नाहीये. ती त्यांच्या पद्धतीने अर्थ सांगतात, त्यांना लोक पाहिजे असतात, समूह पाहिजे असतात. पण वर्तमान काळामध्ये ज्यांना आपण धार्मिक म्हणून पाहतो ते निश्चित धार्मिक आहेत. हरिपाठाचा विषय ज्ञानी होण्याचा आहे. हरिपाठाचा विषय एकदम अंतिम शब्द सांगतो, तुम्हाला कळेल. अंतिम शब्द हरिपाठाचा, ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी. अंतिम शब्द आहे बरं. ज्ञान शब्दानंतर समाधी आहे. टप्पा लक्षात घ्या, हरिपाठाचा कसा कसा टप्पा येतो. ज्ञानदेवाला प्रमाण काय आहे? निवृत्तीनाथांचं, श्रीगुरूचं ज्ञान हे प्रमाण आहेत. विषय संपला, यानंतर समाधी, संजीवन, हरिपाठ. पुढचा टप्पा काय आहे? समाधी. प्रमाण काय आहे? श्रीगुरूचं ज्ञान. आणि श्रीगुरूने कोणतं ज्ञान दिलं, हा टप्पा फार महत्वाचा आहे बरं का, विशेष लक्ष देऊन ऐका. काही धर्म म्हणतात देवाला रूप नाही. मला असं म्हणायचंय, भारतीय संस्कृतीमध्ये प्लस आहे. प्लस कळलं का? देवाला रूप नाही हेही मान्य आहे, देवाला रूप आहे हे प्लस पॉइंट आहे आमचा. अंतिम शब्द हरिपाठाचा, ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी. अंतिम शब्द आहे बरं. ज्ञान शब्दानंतर समाधी आहे. टप्पा लक्षात घ्या, हरिपाठाचा कसा कसा टप्पा येतो. ज्ञानदेवाला प्रमाण काय आहे? निवृत्तीनाथांचं, श्रीगुरूचं ज्ञान हे प्रमाण आहेत. विषय संपला, यानंतर समाधी, संजीवन, हरिपाठ. पुढचा टप्पा काय आहे? समाधी. प्रमाण काय आहे? श्रीगुरूचं ज्ञान. आणि श्रीगुरूने कोणतं ज्ञान दिलं, हा टप्पा फार महत्वाचा आहे बरं का, विशेष लक्ष देऊन ऐका. काही धर्म म्हणतात देवाला रूप नाही. मला असं म्हणायचंय, भारतीय संस्कृतीमध्ये प्लस आहे. प्लस कळलं का? देवाला रूप नाही हेही मान्य आहेत, देवाला रूप आहे हे प्लस पॉइंट आहे आमचा. निवृत्ती निर्गुण शब्द काय ज्ञानोबारांचा? दिधले संपूर्ण माझे हाती. निवृत्तीनाथाने काय केलं? निर्गुण, ज्याला रूप नाही, संपूर्ण हातात दिलं. करतळे आवळे तैसा हरी. आणि त्याचं अनेक धर्म सांगतात देवाचं विश्लेषण करता येत नाही. हे मोठे वाक्य नाही, 750 वर्षापूर्वीचे वाक्य आहेत. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. शब्दांचा प्रयोग हा, तो माझा शब्दावर लक्ष द्या. तुमच्या देवाबद्दल सांगता येत असेल, तुमचा देव घरात मदत करत असेल, तुमचा देव रोज तुमच्या पाठीमागे उभा राहत असेल, ज्ञानदेव म्हणतात तो माझा देव आहे ना, न करवे अर्थ. उपनिषदा. हरी माझा समर्थ. शब्दांचे प्रयोग खूप फार गोड आहेत. समर्थ, हरी माझा, हा शब्द महत्वाचा आहे. हरी आपले नाहीत ना, आपले सगळे गणगोत आहेत माझे म्हणण्यासाठी. हरी माझा समर्थ.
न करवे अर्थ, तो हरी करतळे आवळे तैसा, तो हरी निवृत्ती निर्गुण, तो हरी एक आहे. किती लक्षात राहते ते बघा.